नमस्कार, समर्थ किचन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी गावाकडच्या पद्धतीचा झणझणीत आणि स्वादिष्ट वाव मासा रस्सा। या रेसिपीची खास गोष्ट म्हणजे मी मासे आणि रस्सा वेगवेगळा शिजवला आहे, त्यामुळे मासे तुटत नाहीत आणि रस्स्यालाही अप्रतिम चव येते। चला तर मग सुरुवात करूया। आज मी साधारण 600 ग्रॅम वाव मासा घेतला आहे। यासोबत लागणार आहे ज्वारीचं पीठ, कोकम, सुके खोबरे, कोथिंबीर, जिरे, साजिरे, दालचिनी, लवंग, एक चिमूटभर काळी मिरी पावडर, कसुरी मेथी, अनारदाना, तिखट, मीठ चवीनुसार, गरम मसाला, फिश मसाला, लाल तिखट, आलं, लसूण, कांदा आणि टोमॅटो। मी कोकम साधारण 1 तास पाण्यात भिजत ठेवले आहे। जर तुमच्याकडे कोकम नसेल तर अर्धा लिंबाचा रस वापरू शकता, दोन्हीपैकी एक वापरायचा आहे। सर्वप्रथम मासे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यातील जास्तीचे पाणी पूर्णपणे निथळू द्या। आता या माशांना ज्वारीचं पीठ आणि कोकमाचं पाणी सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या। यामुळे माशांचा वास, जो उग्र वास असतो ना, तो कमी होतो आणि चव ही छान लागते। मी थोडंसं आणखी ज्वारीचं पीठ लावत आहे। आता हे मासे बाजूला ठेवूया पीठ लावून झाल्यावर। तोपर्यंत आपण मसाला तयार करूया। तव्यावर कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतले आहे। आता त्यात लसूण, आलं आणि थोडी कोथिंबीर घालूया। आता मासे मॅरिनेट करूया। या वाटलेल्या मसाल्यातील थोडाच भाग माशांसाठी वापरणार आहोत, उरलेला मसाला आपण रस्स्यासाठी वापरणार आहोत। मासे मी परत स्वच्छ धुवून घेतलेला आहे पाणी निथळून। या माशांमध्ये थोडा वाटलेला मसाला, आलं, लसूण आणि कोथिंबीर ठेचून टाकायचा आहे। मीठ, कोकमाचं पाणी, कोकम मी सगळं व्यवस्थित पिळून घेतलेलं आहे। लाल तिखट घालून हलक्या हाताने सर्व बाजूनी लावून घ्या। व्यवस्थित लावून झाल्यावर आता झाकण ठेवून साधारण रस्सा आपला रस्सा तयार होईपर्यंत आपण मॅरिनेट होऊ देऊया। आता रस्स्यासाठी मसाला तयार करूया। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 1 तासभर पण ठेवू शकता। ज्या तव्यावर कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर आपण भाजून घेतले होतं, असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच तव्यावर आपण सुके मसाले भाजून घेऊया। सुकं खोबरं, जिरे, शहाजिरे, दालचिनी, लवंग, अनारदाना, कसुरी मेथी आणि काळी मिरी पावडर हलक्या आचेवर सुगंध येईपर्यंत आपण भाजून घेऊया। सर्वप्रथम हे सुके मसाले आपण बारीक वाटून घेऊया। त्यानंतर भाजलेला कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर छान मसाला तयार करूया। आता गॅसवर कढई तापवून त्यात थोडंसं तेल घाला। तेल गरम झाल्यावर ओला मसाला घालून चांगलं परतून घ्यायचं आहे। हे आता आपण वाटून घेतलेलं आहे ते मसाला। मसाल्यातून तेल सुटायला लागले की तयार केलेला सुका मसाला घालायचा आहे। आता छान तेल सुटलेलं आहे। दुसऱ्या बाजूला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। ते मी
साधारण 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता यात लाल तिखट, जे उरलेलं होतं लाल तिखट ते इथं टाकलेलं आहे. गरम मसाला, फिश मसाला, आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. गरम पाणी घालून व्यवस्थित मिसळायचं आहे. सगळं छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता रस्स्याला एक छान उकळी येऊ द्या. तोपर्यंत आपण मॅरिनेट केलेले मासे पाहूया. आता मी तिखट टाकते. चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तिखट आणि मीठ चवीनुसार. आता हे बघा छान मुरलेले आहेत. आता बारीक गॅसवर आपण 3 मिनिटं वाफवून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगते. मी मासे आणि रस्सा वेगवेगळा शिजवला आहे, त्यामुळे मासे तुटत नाहीत. त्यांचा आकार कायम राहतो आणि रस्साही छान घट्ट व चवदार होतो. हे बघा 2 मिनिटानंतर छान वाफलेले आहेत. आता आपण एका कढईत हे मासे आपण काढून घेणार आहोत. दुसऱ्या कढईत मासे काढून घ्यायचा आहे. इकडे रस्सा छान उकळत आहे. आता कढई गरम झालेला आहे. त्यात थोडंसं तेल घाला. तेल गरम झाल्यावर मॅरिनेट केलेले मासे हलक्या हाताने घाला आणि 1 मिनिट झाकण ठेवून शिजू द्या. त्यांना अलगद उलटवायचं आहे. पुन्हा एकदा झाकण ठेवून 1-2 मिनिटे शिजवून द्यायचं आहे. वाम मासा खूपच मऊ असतो, त्यामुळे वारंवार उलटपालट करू नका. त्यामुळे मासे तुटण्याची शक्यता असते. माशातून स्वतःचं थोडंसं पाणी सुटतं, त्यामुळे ते अतिशय छान शिजतात. झणझणीत रस्सा आणि मासे तयार आहे. आता गरमागरम रस्सा एका बाउलमध्ये वाढा आणि त्यासोबत सुंदर शिजलेले मासे सर्व करा. ज्वारीची भाकरीसोबत ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारा कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.